फार मनापासून तुमचं या लवकट्ट्यावरती स्वागत. एक कडक घोट गेला ना पोटामध्ये की आपण जास्त खुलून बोलायला लागतो. त्यामुळे तुम्हाला आम्ही जरा एक प्रेमाचा कडक चहा देतो. प्रेमात कधी पडलात? प्रेमात नाही पडलो, म्हणजे असं पडलो म्हणजे 2000 कधी आपण भेटलो नाही. आम्ही एकमेकांना तर अनेक वर्षांपासून 15 वर्ष झाले आम्ही ओळखतो. ओळख होती. हो, खूप जुनी. रिअलाइज कधी झालं की आपण प्रेमात पडलो आहोत जिन्यांसारखंच? रिअलाइज कधी झालं म्हणजे असं त्याची तारीख नाही लक्षात मला, पण हो मला पण ऍक्च्युली नाहीये लक्षात. पण मग आय लव्ह यू हे म्हणालं कोण, कधी म्हणालं? कोणीच नाही म्हणालं एकमेकांना जेन्युइनली. अरे तुम्हाला जोडीचा मामलामध्ये बोलवलंय हे तुमच्या लक्षात आहे ना? ही जोडी अनुरूप मी तुला सांगू का, ह्याची आय लव्ह यू म्हणण्याची पद्धत फारच वेगळी आहे. बर, गाडीत डिझेल भरलं जातं, गाडी धुतली जाते, माझं सामान पॅक केलं जातं. सो दॅट इज समथिंग की फार पुरुष करत नाही. माय वे ऑफ एक्सप्रेसिंग. या इथे आमच्या प्रेक्षकांसाठी टिप क्रमांक 1, तुम्ही आय लव्ह यू असं नाही म्हणालात तरी चालेल, पण बायकोची गाडी धुवा, त्याचं फास्टॅग रिचार्ज करा, त्यांच्या बॅग भरा. तिथे त्यांना कळतं की नवऱ्याचं आपल्यावरती खूप प्रेम आहे, प्रश्नच नाही. पण आय लव्ह यू म्हणतच नाही का तुम्ही? नाही, पण आय लव्ह यू नाही. किंवा कधी कधी काहीतरी मी 2-3 दिवस सतत बाहेर आहे आणि मी येणार असेल तर फोन करून मला विचारणार, बरं तू काय खाणार आहेस, काय खायला करू का, हे करू का, ते करू का. आणि ते कसं होतं का प्रेमाने गोड मानून खावं लागतं? नाही, छान होतं, चांगलं होतं. आता हळूहळू आता शिकली आहे. म्हणजे संदिग्ध उत्तर आहे ते. साहेब कसे त्यांचं वर्णन करा. तो बघून फार अनअप्रोचेबल आणि शिष्ट नाही म्हणता येणार, पण तो भाव खाऊ असा वाटू शकतो. आणि तो वाटतोच. म्हणजे मलाही तो वाटला होता जेव्हा मी कॉलेजमध्ये स्टुडंट्स काउन्सिल असायची, तिकडे मीही बसलेले असायचे. सर आले, हे तुम्हाला बसण्यासाठी नाही आहे, इकडे कामं होतात, त्याच्यामुळे तुमच्या बॅगा वगैरे घेऊन बाहेर ठेवा. म्हणलं ओ गॉड, लाईक स्टुडंट्स काउन्सिलच्या ऑफिसमध्ये. हा एनॉइंग आहे हा माणूस. माझी एवढं मला टाळकं सटकलं होतं. मी बॅग घेतली आणि मी निघाले. आयुष्यात कधी या माणसाची बोलायचं नाही वगैरे. अचानक माझ्या आईने एकदा विषय काढला की आता अभिज्ञा लग्न करायचं आहे, तर अशी कुठली 3 व्यक्ती असतील तुझ्या आयुष्यात जे तुला असं वाटतं की कुड बी अ व्हेरी गुड लाईफ पार्टनर. आणि आय डोंट नो वाय मला ह्याचं नाव आठवलं. हो, मी त्याला मेसेज केला की हाय कसा आहेस, आणि आज माझ्या आईने असा प्रश्न विचारला आणि आय डोंट नो वाय मला तुझं नाव आलं डोक्यात. त्याच्यावर त्यांनी रिप्लाय दिला हा हा हा. नाही, त्याला कसं आहे, संभाषण काहीच नसताना मला वाटलं की हिने एक असं एक जनरल घरी घडलेला किस्सा मला सांगितलं. जेन्युइनली सांगू तर तेव्हा काहीच नाही वाटलं, कारण खरं सांगतो मी तेव्हा काहीच नाही वाटलं, कारण तेव्हा तुझा नवरा खूप. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. अभिज्ञा जरा तिकडे जा आणि तिकडे काय ठेवलंय ते मेहुल साहेबांसाठी घेऊन ये. नेमका हा कशाचा कार्यक्रम आहे हे प्रेक्षक हुशार आहेत, त्यांना लगेच कळेल. ये ग अभिज्ञा, काय असेल याच्यात असं तुम्हाला वाटतं? अशा कार्यक्रमांना काय खायला करतात? मेहुल कांदे पोहे द्या. वाव.